हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे बिस्किट. तर हे आपल्या हेल्दी ऑप्शन असल्यामुळे मी ओट्स घेऊन ते ओट्सचे बिस्किटं बनवणार आहे. तर मी हे हलकेसे रोस्ट केलेले आहे. तर मी 2 कप ओट्स घेतलेले आहे. मी 2 चमचे काजू घेतलेला आहे. 1 चमचा मी पंपकिन सीड्स घेतलेले आहे आणि 2 चमचे मी बदाम घेतलेले आहे. तर आता आपण ह्या ड्रायफ्रूटची आपण पावडर करून घेतोय. अशा प्रकारे आता आपण मिक्सरच्या जारला लावून याची फाईन पावडर तयार करणार आहोत. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी फाईन पावडर तयार करून घेतलेली आहे. आता यातच आपल्याला ओट्स घालून याची ओट्सची पण आपल्याला फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे. तर बघू शकता आपण मी सर्व 2 कप ओट्स यामध्ये घालून याची फाईन पावडर तयार करणार आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी मिक्सरच्या जारला लावून याची फाईन पावडर तयार करून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी ओट्सची आणि काजू बदामाची फाईन पावडर तयार करून घेतलेली आहे. आता हे आपण बाजूला करूया. मी बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये आपल्याला 1/4 कप आपल्याला साजूक तूप घ्यायचे आहे. मी बाउलमध्ये सर्व तूप काढून घेते. आता यामध्ये घालणार आहोत 1/4 कप जॅगरी पावडर. मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला फेटून घ्यायचे आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी फेटून घेत आहे. मिनिटभर आपल्याला चांगले फेटायचे आहे की ज्याचा कलर आपला बदलेल आणि आपला जॅगरी गुळाची पावडर ही चांगली मिक्स होईल. अशा प्रकारे मिक्स करून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, मी 2 मिनिट फेटले आहे. तर याचा कलर बदललेला आहे, व्हाईट झालेला आहे. तर अशाच प्रकारे आपण फेटून घेतलेले आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत 1/4 कप दूध. मी गरम वॉर्म मिल्क घेत आहे, गरम दूध घेत आहे. दूधही आपण 1/4 कप दूध घेत आहोत. तर यामध्ये घालून घेतलेले आहे. मिक्स करून घेऊया. आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्स करायचे आहे. आपण चांगल्या प्रकारे फेटून घेतलेले आहे, मिक्स केलेले आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चिमूट मीठ. बघू शकता आपण मी 1 चिमूट मीठ घातलेले आहे. आता यामध्ये घालणार आहोत बेकिंग पावडर 1 चमचा, बेकिंग सोडा अर्धा चमचा. मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला मिक्स करत यायचे. आता यामध्ये घालणार आहोत इन्सेन्स. आपण 1 चमचा इन्सेन्स घालणार आहोत. व्हॅनिला इन्सेन्स आहे.
बघू शकता आपण 1 टीस्पून घेतलेला आहे. मिक्स करून घेऊया. आता हे सर्व मिक्स झालेले आहे. आता आपल्याला यामध्ये घालणार आहोत मी काळे मनुके घेतलेले आहे, ते मी यामध्ये घालून घेत आहे. कारण यामध्ये बिया होत्या, त्यामुळे मला हे कापून घ्यावं लागले, नाहीतर मग बिया आपल्या दाताखाली येतील, मुले खाणार नाहीत. अशा प्रकारे आता या प्रकारे मी सर्व ओट्स पावडर यामध्ये घालून मिक्स करणार आहे. तर बघू शकता आपण मी सर्व ओट्स पावडर यामध्ये मिक्स करून घेऊया. आता आपल्याला हाताचा वापर करावा लागणार आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी मिक्स केलेले आहे. आता यामध्ये आपण बाइंडिंगसाठी 2 चमचे गव्हाचं पीठ घालणार आहोत. बघू शकता आपण अशा प्रकारे 2 चमचे मी गव्हाचं पीठ घालत आहे. मिक्स करूया. कन्सिस्टन्सी बॅलन्स करण्यासाठी आपल्याला घालावं लागते. अशा प्रकारे मी घालून घेतलेले आहे. बघू शकता आपण आपल्याला 2 चमचे पुरे झालेले आहे. तर अशा प्रकारे आता आपण याला मळून घेतोय. आपल्याला जास्त दाबायचे नाही, फक्त बाइंड होईल अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायचे आहे. तर बघू शकता आपण मी मळत नाही आहे, एकत्र करत आहे. तर अशा प्रकारे आपले पीठ तयार झालेले आहे. आता हे झाकून ठेवूया 10 मिनिटासाठी. तर बघा तर फ्रेंड्स आपले 10 मिनिटे झालेली आहे. तर आता आपण आपले बॅटर बघूया. चांगले घट्ट झालेले आहे. अशा प्रकारे आपल्याला पीठ हवे आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे आता आपल्याला छोटा छोटा गोळा घेऊन मी हे तूप हाताला लावून घेते. मी एक छोटासा पोर्शन घेतलेला आहे. अशा प्रकारे याला आपण टिश्यू पेपरवर लाटणार आहोत. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी टिश्यू पेपर घेतलेला आहे, टिश्यू बटर पेपर घेतलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये एक क्रॅक आले तरी चालतील, आपल्याला लाटायचेच आहे. तर अशा प्रकारे मी लाटून घेते.
तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी लाटलेले आहे. आता आपल्याला याचे काप करायचे आहे. हे जाड आहे हलकेसे, तर मी आता पुन्हा त्याला बॅलन्स करून घेते एकसारखे. तर बघा तर फ्रेंड्स, आता आपली सगळी साईज एकसारखी झालेली आहे. आता पिझ्झा कटरने आपण याला कापून घेऊयात. साईड काढून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी कापत आहे. आता याला आपण तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी बिस्किटाचा आकार दिलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला बिस्किटे कापायची आहेत. तर मी ट्रेमध्ये ठेवत आहे. तर अशा प्रकारे आपण बिस्किटे बघू शकता. आपण अशा प्रकारे मी बिस्किटे सर्व अशाच प्रकारे मी कापून घेणार आहे. तर अशा प्रकारे मी बिस्किटे कापून घेते. मी ओव्हनमध्ये लावणार आहे. तर त्यासाठी मी असा ट्रे बटर पेपर लावलेला आहे आणि त्यामध्ये बिस्किटे ठेवलेली आहे. तर आता अशाच प्रकारे मी सर्व करून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, आपला ओव्हन प्रीहीट झालेला आहे. अशा प्रकारे आता मी यामध्ये, तर बघा तर फ्रेंड्स, मी आता ओव्हन ओपन करते आणि आपण बिस्किट जे तयार केलेले आहे ते घालून घेऊया. अशा प्रकारे. आणि आता 180 डिग्री सेल्सिअसवर आपण 10 मिनिटासाठी बेक करत आहोत. तर चला, तर आता आपण बेक करण्यासाठी ठेवत आहोत. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले बिस्किटं तयार झालेली आहेत. मी ओव्हनमधून बाहेर काढलेली आहेत, आत्ताच काढलेली आहे. आता ते खूप गरम आहेत. बघू शकता आपण, खूप छानशी बिस्किटं झालेली आहे. तर मी एक गरमच आहेत. बघू शकता आपण, खूप छानशी शेकलेली आहेत. गरम आहेत, चटके लागत आहेत. तर आता हे आपल्याला पूर्णतः थंड करायचे आहे. मी तोडून दाखवते. खूप छानसे बिस्किटं झालेली आहेत. बघू शकता आपण, खूप सुंदर बिस्किटं झालेली आहेत. तर अशा प्रकारचे मी बिस्किटं बनवलेली आहेत. तर तुम्ही बघू शकता. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी LTV किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. छानशी कमेंट लिहा. थँक्यू.